नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया चेस चॅम्पियन दिव्या देशमुख हिच्याबद्दल। महाराष्ट्रातील नागपूर शहरातील 9 डिसेंबर 2005 रोजी जन्मलेल्या दिव्या देशमुख या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटूने चर्चेत येण्याआधीच अनेक गोंधळ निर्माण केला आहे। तिचे वडील डॉक्टर जितेंद्र देशमुख आणि आई डॉक्टर नम्रता देशमुख हे दोघेही वैद्यकीय व्यवसायात आहेत। तिच्या पालकांनी शिक्षण व शिस्त या दोन्हीचे महत्त्व लहानपणापासूनच दिव्याला दिले। बालवयातच दिव्याला बुद्धिबळात रस निर्माण झाला। 6-7 वर्षाच्या वयातच तिने राष्ट्रीय व जागतिक वयोगट स्पर्धांमध्ये आपली छाप सोडली। उदाहरणार्थ तिने अंडर-10 व अंडर-12 वयोगटात जागतिक दर्जाच्या स्पर्धा जिंकल्या। तिच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात नागपूर येथील भवनदास पुरोहित विद्या मंदिर या शाळेतून झाली होती। तिने शालेय अभ्यासक्रम व बुद्धिबळ असा समतोल राखत पुढे वाटचाल केली। दिव्या देशमुख हिने केवळ वयोगटात नाही तर महिला स्पर्धांमध्येही मोठी कामगिरी केली आहे। तिने 2021 मध्ये महिला ग्रँडमास्टर पदवी हासिल केली आणि नंतर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर या पदवीकडे वाटचाल केली। 2023 मध्ये तिने आशियाई महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आणि 2024 मध्ये अंडर-20 महिला जागतिक स्पर्धेतही विजयी ठरली। डॉक्युमेंट केलेली कामगिरी तिच्या झपाट्याने वाढत्या कारकिर्दीचे सूचक आहे। 2025 मध्ये आयोजित झालेल्या फिडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 या मोठ्या स्पर्धेत दिव्याने इतिहास रचला। तिने या स्पर्धेत विजयी होऊन भारताचं नाव चमकवलं। या विजयामुळे तिने भारतातील महिलांमध्ये 4थ्या क्रमांकाची ग्रँडमास्टर पदवीही मिळवली आहे। ही पदवी मिळवणारी ती काही महिलांपैकी एक ठरली आहे। तिच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र, विशेषतः विदर्भ प्रदेशातील युवक युवतींमध्ये नवोत्साह निर्माण झाला आहे। नागपूरमध्ये तिचे कौतुक मोठ्या प्रमाणावर होत आहे। दिव्या केवळ खेळाडू म्हणून नव्हे तर शाळेतली विद्यार्थी म्हणूनही आदर मिळतो। बोर्डवर आणि अभ्यासक्रमावर तसेच तिने एक उत्तम संतुलन जपलं आहे। तिची शैली संयमी आहे। वेळ मर्यादित तिने शांत आणि निश्चिंतपणे निर्णय घेतले आहेत। हे तिच्या स्पर्धात्मक कामगिरीत नेहमी दिसून येतं। उदाहरणार्थ वर्ल्ड कपमध्ये तिने निर्णायक टायब्रेकमध्ये आपल्या रणनीतीने विजय मिळवला। तिच्या वाढत्या कामगिरीमुळे भविष्यात तिच्या पुढाकाराची मोठी अपेक्षा आहे। महिला बुद्धिबळ प्रतिस्पर्धेमध्ये तिच्या वाढत्या प्रभावामुळे बुद्धिबळाच्या जगात भारताचं स्थान अधिक दृढ होत आहे। सर्वसाधारणपणे तिच्या कारकिर्दीत तिने अनेक वेळा संघबाजी मिळवली आहे। उदाहरणार्थ 2024 मध्ये आयोजित 45th चेस ऑलिम्पियाडमध्ये तिने टीम आणि वैयक्तिक दोन्ही पुरस्कार मिळवले आहेत। तिच्या उत्पन्न अद्यतन विचार करण्याच्या तत्त्वज्ञानाने प्रेरित केले आहे। तिने अभ्यासक्रमाबाहेरही ऑनलाईन शिक्षण घेतले आहे। स्पोर्ट्स सायकोलॉजी आणि डेटा ॲनालिटिक्स या क्षेत्रात अभ्यास करून आपली बुद्धिबळीय दृष्टी विस्तारली आहे। दिव्या देशमुख ही एक केवळ खेळाडू नसून प्रेरणास्रोत आहे। तिने कमी वयात मोठ्या स्पर्धा जिंकल्या, मोठे टप्पे पार केले आणि महाराष्ट्राविरुद्धच नव्हे तर देश आणि जगासाठी एक नवीन उमेद वाढवली आहे। तिच्या पुढील वाटचालीसाठी तिच्याकडून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यायला हवी आणि तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन। तोपर्यंत नमस्कार।